जेव्हा लोक चुकीच्या गोष्टी जाणून बुजून करतात, तेव्हा त्याच चुकीच्या गोष्टी ते पुन्हा करण्याची शक्यता जास्त असते. करायला नकोत अशा चुकीच्या गोष्टी आपण करता काय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जगामध्ये आणि विशेष करून आपल्या देशात काही लोक अशी असतात की ते डोळे झाकून एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात अनुसरतात. खरोखरच ज्या व्यक्तीला आपण अनुसरतो ती व्यक्ती कशी आहे, त्याची शिकवण कशी आहे, तसे करणे योग्य आहे का, यांचा कदापि विचारच केला जात नाही. यामुळे अनेक लोक अनेक चुकीच्या गोष्टींचा त्यांच्या जीवनात शिरकाव झाल्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक त्रासांना, संकटांना तोंड द्यावे लागत असते. आजच्या अध्ययनात आपण हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये आपण बलामाचा मार्ग, त्याचा भ्रांतीचा मार्ग आणि शिक्षण याविषयी पाहणार आहोत. चुकीच्या गोष्टींचा इस्रायल लोकांच्या जीवनावर कसा परिणाम झाला याचा अभ्यास करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही गणनाचे पुस्तकाच्या 24व्या आणि 25व्या अध्यायाला अभ्यासणार आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. गणनाचे पुस्तक 24वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये बालामा विषयीचा जो वृत्तांत आहे त्यामध्ये कुठलीही बाधा न येता आम्हाला वाचायला मिळतो. मागच्या अध्यायात आम्ही बालामाविषयी पाहिले होते आणि ह्या अध्यायात सुद्धा त्याच्याविषयी आम्ही पाहणार आहोत. 24वा अध्याय पहिली 2 वचने वाचूयात. इस्रायलाला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसते असे जेव्हा बलामाने पाहिले, तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकून पाहावयाला गेला नाही, तर त्याने आपले तोंड रानाकडे केले. बलामाने दृष्टीवर करून पाहिले, तो इस्रायल लोक आपापल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला. ह्या ठिकाणी असे काही आहे श्रोत्यांनो जे आम्हाला आश्चर्यचकित करून सोडते. देवाचा आत्मा ह्या मनुष्यावर उतरला. आता त्याची भविष्यवाणी ऐका. 3 ते 9 वचनांमध्ये वाचायला मिळतं. तो काव्य रूपाने आपला संदेश देऊ लागला. बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे, जो देवाची वचने श्रवण करीतो, ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालितो, ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. हे याकोबा, तुझे डेरे, हे इस्रायला, तुझे निवास मंडप किती रमणीय आहेत. खजुरीच्या विस्तृत बनासारखे, नदी तीरीच्या बागासारखे, परमेश्वराने लाविलेल्या अगरू वृक्षासारखे, पाण्याजवळच्या गंधसरूसारखे ते आहेत. त्याच्या मोठातून पाणी वाहील, त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल. त्याचा राजा आगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल. देवाने त्याला मिसर देशातून बाहेर आणले आहे. त्याचे बळ रान बैलाच्या बळासारखे आहे. तो आपल्या शत्रू राष्ट्रांना ग्रासून टाकेल, त्यांच्या हाडांचा चुराडा करेल, आपल्या बाणांनी त्यास छेदून टाकेल. तो सिंहाप्रमाणे, सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे. तो पडून राहिला आहे, त्याला कोण छेडील? जो तुझे अभिष्ट चिंतील त्याचे अभिष्ट होईल, जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल. श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की इस्रायलांच्या छावणीमध्ये पाप होते, परंतु त्या पापाला देवाने अशा प्रकारे हाताळले. देवाने पितळेचा साप उभारण्यास सांगितला. त्यांच्या पापांची क्षमा करण्यात आली. जरी श्रोत्यांनो इस्रायली लोकांनी अनेक पाप केले होते, अपराध केले होते, ते देवापासून क्षणोक्षणी दूर गेले होते, तरी परमेश्वर बाहेरील कोणाला सुद्धा त्यांच्यावर दोष लावू देणार नव्हता. बलाम फक्त त्यांना आशीर्वाद देऊ शकला, त्यांची स्तुती करू शकला. तशाच प्रकारे सैतान प्रभूच्या निवडलेल्या लोकांवर आरोप ठेवू शकत नाही. रोमकरासपत्र 8 अध्याय 33 आणि 34 वचनांमध्ये लिहिले आहे. रोमकरासपत्र 8 अध्याय 33 आणि 34 वचने. देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणारा आहे, तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही तर मेलेल्यातून उठला आहे,
जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. तसेच रोमकरासपत्र 8 अध्याय 31 वचन, तर मग ह्या गोष्टीवरून आम्ही काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असल्यास आपणाला प्रतिकूल कोण? ह्या वचनावर मी फक्त हालेलुयाच म्हणू शकते, दुसरे काहीच नाही. देवाच्या निवडलेल्यांवर कोण दोष लावू शकतो? कोणीच नाही श्रोत्यानो. परमेश्वराने त्यांना आधीच नीतिमान ठरवले आहे. आता पुढे 24 अध्याय 10 ते 14 वचने वाचूया. तेव्हा बलामावर बालाकाचा क्रोध भडकला. तो हात आपटून बलामाला म्हणाला, माझ्या शत्रूंना शाप द्यायला म्हणून मी तुला बोलावून आणले, पण तू तर 3ही वेळा त्यांना आशीर्वादच दिलास. तेव्हा तू आता इथून पळ आणि आपल्या ठिकाणाकडे जा. तुझा मोठा सन्मान करीन असे मी म्हटले होते, पण परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आला आहे. बलाम बालाकाला म्हणाला, तू माझ्याकडे पाठविलेल्या दूतांना देखील मी असे सांगितले नव्हते काय, की बालाकाने आपले घर भरून सोनेरुपे मला दिले, तरी परमेश्वराच्या शब्दाबाहेर मला आपल्याच मनाने बरे वाईट काहीही करता येणार नाही. परमेश्वर सांगेल तेच मी बोलेन. पहा, आता मी आपल्या लोकांकडे जात आहेच, तरी चल, हे लोक शेवटल्या दिवसात तुझ्या प्रजेचे काय काय करणार आहेत ते तुला सांगून ठेवितो. अर्थातच श्रोत्यानो, बलाक क्रोधित झाला आहे, परंतु बलाम त्याला सांगतो की देवाने जे सांगण्याची आज्ञा केली आहे त्याशिवाय अधिक काहीच तो सांगू शकत नाही. 15 आणि 16 वचने पुढे सांगतात, मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला. बौराचा पुत्र बलाम बोलत आहे, ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे. जो देवाची वचने श्रवण करीतो, ज्याला परस्पराचे ज्ञान आहे, ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते, जो दंडवत घालितो व ज्याचे डोळे उघडे आहेत, त्याची ही वाणी आहे. नंतर श्रोत्यानो, 17 ते 19 वचनांमध्ये जी भविष्यद्वाणी आम्हाला वाचायला मिळते, तिला आम्ही ख्रिस्त जयंतीच्या वेळी ऐकतो आणि ही फार लक्षात घेण्यासारखी भविष्यद्वाणी आहे. 17 ते 19 वचने सांगतात, मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही. त्याला न्याहाळेन, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. तो मोवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करेल. त्याचे शत्रू अदोम व सेर हे त्याच्या ताब्यात येतील, तोवर इस्रायल आपला प्रभाव दाखवील. याकोबातून एक नियंता निघेल, तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करेल. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघडती डोळे. दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा.
करिता बोध फुटे मज फाटा, तेवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. श्रोत्यानो, काय आपण कधी विचार केला आहे काय की त्या काळातील मागे लोक ताऱ्याचा शोध करायला कसे शिकले? त्यांनी इस्रायलवर राज्य करणाऱ्या राजाचा जन्म व तारा ह्यांचा संबंध कसा जुळवला? इतक्या लांबचा प्रवास त्यांनी का केला? ही भविष्यवाणी बलामाने सांगितल्यानंतर 1500 वर्षांनी बलामाच्या प्रदेशातून पूर्वेकडून या मागी लोकांचा समूह त्या ताऱ्याच्या मागे त्या राजाचा शोध घेताना आम्हाला दिसतो. हा समूह पूर्वेकडून निघाला. असं दिसतं की बलामाची ही भविष्यवाणी राखून ठेवण्यात आली, कारण बलाम पूर्वेकडचा नावाजलेला संदेष्टा होता व ह्या मागे लोकांना त्याची भविष्यवाणी माहीत होती. जेव्हा त्यांनी हा वेगळाच तारा पाहिला तेव्हा त्यांना बलामाने म्हटलेली 17व्या वचनातली गोष्ट आठवली. याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल. जेव्हा मागील लोक येरुशलेमला आले तेव्हा त्यांचा प्रश्न होता की यहूद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन कराव्यास आलो आहे. ही गोष्ट आम्हाला मत्ते शुभवर्तमान 2 अध्याय आणि 2 वचनात वाचायला मिळते. ह्यामध्ये आम्ही दानिएलाची भविष्यवाणी मिळू. दानिएलाने सुद्धा पूर्व दिशेलाच लक्षामध्ये घेऊन भविष्यवाणी केली, जी आम्हाला साधारणपणे मसीहा येण्याच्या वेळेविषयी सांगते. आपणाला आढळेल श्रोत्यानो की ह्याद्वारे मागे लोकांचे येरुशलेमला येणे आम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकते. जी गोष्ट ह्याला फार वैशिष्ट्यपूर्ण बनवते ती ही की इस्रायली ज्यांच्याजवळ जुना करार होता व त्यात ख्रिस्ताच्या येण्याविषयी सर्व भविष्यवाण्या होत्या, ते लोक, काही अल्पसंख्य लोक अपवाद सोडल्यास त्याच्या येण्याची प्रतीक्षा करीत नव्हते. जसे हन्ना आणि शिमोन आम्हाला दिसतात की ते मसीहाच्या येण्याची प्रतीक्षा करणारे होते, परंतु अधिकांश लोक त्याची प्रतीक्षा करीत नव्हते. जेव्हा हे मागे लोक, जे संख्येने 3 पेक्षा अधिक होते, ते येरुशलेमला आले तेव्हा हेरोदासहित सर्व लोक एकदम जागृत झाले. ह्या वृद्ध बलामाच्या भविष्यवाणीत हे सर्व शोधणे फार मनोवेधक आहे. आता बलाम जी राष्ट्र इस्रायल सभोवती होती त्यांच्याविषयी भविष्यवाणी करतो. 20-24 वचने सांगतात, मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला. अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल. मग केनी राष्ट्राला उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला. तुझे वस्तीस्थान तर मजबूत आहे, तुझे घरटे खडकात आहे, तरी काईन उजाड होईल. अश्शूर तुला बंदिवान करून नेण्यास किती विलंब लावील. तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला, हाय हाय, देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल. तरी किती ह्यांच्या किनाऱ्यावरून जहाजे येतील, ती अश्शूरास व एबेरास त्रस्त करतील, तरी शेवटी त्यांचाही नाश होईल. निश्चितच श्रोत्यांनो, तो आपल्या भविष्यवाण्यांद्वारे बालाकाला संतुष्ट करू शकला नाही. 25वं वचन सांगतं की तेव्हा बलाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला. बालामाविषयी हे फार विचित्र असे विधान आहे. पवित्र शास्त्रात दुसरा फक्त एकच व्यक्ती आहे ज्याच्याविषयी तो आपल्या ठिकाणी परत गेला असे म्हणण्यात आले आहे. तो आहे यहुदा. गणनाचे पुस्तक 31वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की बलाम मिद्यानाच्या राजांबरोबर मारला गेला. बौराचा मुलगा बलाम ह्यालाही त्यांनी तरवारीने मारिले. श्रोत्यानो, बलाम सुद्धा मारला गेला व यहुदाप्रमाणे तो सुद्धा त्याच्या ठिकाणी गेला. आता आपण 25व्या अध्यायाकडे वळूया. गणनाचे पुस्तक 25वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये बलामाची शिकवण आम्हाला पाहायला मिळते. मवाबी कन्यांशी व्यभिचार व त्यांच्या मूर्तीपूजेचे अवलंबन हे लोक कशा प्रकारे करतात हे आम्हाला ह्या अध्यायामध्ये पाहायला मिळेल. ह्या अध्यायात आम्हाला आढळेल
की बलामाने अत्यंत कपटी आणि सैतानी असे कार्य केले. आम्ही बलामाच्या मार्गाविषयी मागच्या कार्यक्रमात पाहिले आणि त्याविषयी आम्हाला पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय आणि 15व्या वचनात वाचायला मिळते. त्याने जो मार्ग अवलंबिला होता, जी शिकवण दिली होती, तो लोभीपणाचा मार्ग होता. तो पैशाच्या मागे धावणारा होता. त्यासाठी तो स्वतःचा इमान सुद्धा विकण्याकरिता तयार असे. नंतर यहूदाची पत्री त्याच्या 11व्या वचनामध्ये आम्हाला बलामाच्या भ्रांती मार्गाविषयी वाचायला मिळते. श्रोत्यानो, बलामाची ही चूक होती की देवावर विश्वास ठेवणाऱ्या पापी लोकांना देवबाप नीतिमान घोषित करू शकतो ह्याविषयी त्याला जाणीव नव्हती. आता प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही त्याच्या शिक्षणाविषयी पाहतो. त्याने भयंकर वाईट अशी शिकवण दिली. प्रगटीकरणाचे पुस्तक 2 अध्याय आणि 14वं वचन सांगतं. प्रगटीकरणाचे पुस्तक जे नवीन कराराचे शेवटले पुस्तक आहे, त्याचा 2 अध्याय आणि 14वे वचन. तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला शिकविले. जेव्हा बलामाने पाहिले श्रोत्यानो की तो इस्रायलला शाप देऊ शकला नाही, तेव्हा त्याने बालाकाला शिकवले की तो आता ह्या लोकांना चुकीच्या गोष्टी शिकवू शकेल आणि त्या गोष्टी करण्याकरिता त्यांना तो जबरदस्ती करेल. आज सुद्धा आम्ही अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकतो. बालाक ह्या लोकांशी लढू शकला नाही. बलामाने त्यांना म्हटले की तू त्यांच्यात मिसळ व त्यांना चुकीच्या मार्गाला लाव. 25वा अध्याय पहिली 3 वचने आम्हाला सांगतात, इस्रायल लोक शिट्टीमात राहत असता ते मोवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले. त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवाच्या यज्ञास बोलावू लागल्या. तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. अशा प्रकारे इस्रायल लोक बाल पौराच्या भजनी लागले म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. आता ह्या ठिकाणी काय घडले ते आपणाला दिसतं का श्रोत्यानो? बलाम इस्रायलला शाप देऊ शकला नाही, परंतु बलाकाने काय करावे हे तो मात्र सांगू शकला. ते त्यांच्या मनात प्रवेश करू शकतात, त्यांच्यात मिसळू शकतात, त्यांच्यासोबत आंतरविवाह करू शकतात व मूर्तीपूजा करायला शिकवून त्यांना देवापासून दूर नेऊ शकतात. मला वाटतं की नक्कीच त्यांनी त्यांना म्हटले असेल की तुम्ही इतके संकुचित वृत्तीचे का? त्यांनी त्यांना त्यांच्यासोबत मिसळून पूजा करण्याकरिता, त्यांच्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याकरिता आणि त्यांच्यासारखे सर्व काही करण्याकरिता आमंत्रण दिले असावे. परंतु ते स्वतः इस्रायलांसोबत परमेश्वराची उपासना आराधना करण्याकरिता कधीच गेले नाहीत. अनेक उदारमतवादी लोक दुसऱ्यांना संकुचित वृत्तीचे मानतात, परंतु जर त्यांना विश्वासणाऱ्यांच्या गोष्टीला मान्यता देऊन त्यांच्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये मिसळण्याचा प्रसंग आला तर ते मात्र कधीच तयार होत नाहीत. हे फार मनोवेधक आहे श्रोत्यानो की मानवी अंतःकरण नेहमीच खालच्या तळाला आणि देवापासून दूर जाण्याकरिता तयार राहते. लोकांना नेहमीच अशा गोष्टी आवडतात ज्या त्यांना एक नकली आनंद देऊ शकतात. जर आम्ही आमच्या कार्यक्रमात इतर जगिक मनोरंजनपर गोष्टींना सामील करू तर आमच्या कार्यक्रमाचे श्रोते असंख्य होतील. आम्हाला ही गोष्ट अगदी चांगल्या प्रकारे माहीत आहे. परंतु श्रोत्यानो, आम्ही फक्त देवाचे वचन सांगत असल्यामुळे अनेक लोकांना आमच्या कार्यक्रमांमध्ये रुची वाटत नाही. आता आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की बलामाला हे माहीत होते की इस्रायली लोक ह्यांच्यामध्ये फार चांगल्या प्रकारे मिसळू शकतात आणि ह्यांच्या गोष्टींकडे आकर्षित होऊ शकतात, आणि अगदी हेच त्याने बलाकाला करण्याकरिता सांगितले. मागा म्हणजे ते मिळे, हे
सत्य जीवन मीच आहे, मार्ग सत्य जीवन या जीवनाला देण्यासाठी, त्या जीवनाला देण्यासाठी येशू जगात आले, शोधा म्हणजे सापडे, शोधा म्हणजे उघडे. येशूने म्हटले, देवाचे राज माझ्याद्वारे मिळते ते राज याच नाया. 4 आणि 5 वचने सांगतात, आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरिता त्यांना भर दिवसा फाशी दे, म्हणजे परमेश्वराचा इस्रायलांवर भडकलेला राग जाईल. तेव्हा मोशे इस्रायलांच्या न्यायाधीशांना म्हणाला, तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ताब्यातले जे पुरुष बाल पौराच्या भजने लागलेले आहेत त्यांचा वध करावा. हे जे कार्य आहे ते फार क्रूरतापूर्ण वाटते. का हे आपणास माहीत? कारण श्रोत्यानो, हा जो रोग आहे तो जीव घेणा रोग आहे. हा मानवाला देवापासून दूर नेऊन त्याला नरकात पाठवणारा रोग आहे. म्हणून देव आता इस्रायल राष्ट्राला वाचविण्याकरिता एक दयेचे कृत्य करणार आहे. 6 ते 9 वचने वाचूया. 25 अध्याय 6 पासून 9 वचने. त्यावेळेस पहा, मोशे समोर व दर्शन मंडपाच्या दाराशी इस्रायलाची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्रायली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्या समक्ष आपल्या भाऊबंदाकडे आणली. ते पाहून अहरोन याजकाचा नातू एलाजाराचा मुलगा फिनहास ह्याने मंडळीतून उठून हाती बर्ची घेतली आणि तो त्या इस्रायल पुरुषाच्या पाठोपाठ डेऱ्याच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयतास म्हणजे त्या इस्रायल पुरुषाला आणि त्या बाईला तिच्या पोटात बर्चीने आरपार भोसकले. त्यामुळे इस्रायल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली. तरी मरीने 24,000 लोक मेले. ह्या प्रकारे श्रोत्यानो, बलाम इस्रायलांना शाप देऊ शकला. हीच बलामाची शिकवण होय. आमचा प्रभू प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगतो की ही शिकवण आमच्या मंडळात शिरते आणि आज सुद्धा शिरलेली आहे. माझ्या दृष्टिकोनातून शत्रू देवाच्या लोकांना, देवाच्या कार्याला किंवा देवाच्या मंडळीला बाहेरून नुकसान पोहोचवू शकत नाही, परंतु तो आतमध्ये शिरून नुकसान पोहोचवतो. प्रगटीकरणाचे पुस्तक 2 अध्याय आणि 14 वचन सांगतं, तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखविलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला शिकविले. श्रोत्यानो, ही बलामाची शिकवण होती. प्राचीन मंडळांच्या इतिहासात परगम येथे जग व मंडळी एकत्र झाली. जगिक गोष्टींचा शिरकाव एखाद्या लोंढ्याप्रमाणे त्या ठिकाणी झाला व सैतानाने परगम मंडळीत प्रवेश केला. हा छळ बाहेरून नव्हता, परंतु बलामाची शिकवण आत होती, त्यामुळे मंडळीला नुकसान पोहोचले. ही महान तत्व जीवनाच्या प्रत्येक भागाला लागू पडते, हे लक्षात घ्या. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर सर्व राष्ट्रांनी स्वतःला अधिक बळकट व सामर्थ्य बनविण्याकरिता सर्व लढाईच्या सामुग्रीला जागोजागी तयार ठेवले. बाहेरच्या शत्रूच्या आक्रमणाचा सामना करण्याकरिता त्यांनी पूर्ण तयारी केली. पण काय झाले माहीत का श्रोत्यानो? राष्ट्रे आतल्या आतच दुर्बळ होत गेली. आज आम्हाला आमच्या देशाच्या आतच क्रांतिकारी दिसतात. इतिहासात मोठी मोठी राष्ट्रे आंतरिक समस्यांमुळे उद्ध्वस्त झालेली दिसतात. काय आपल्या कधी लक्षात आले का की येशू ख्रिस्ताचा विश्वासघात आतून झाला? रोमी सरदाराने त्याचा विश्वासघात केला नाही, तर त्याच्या शिष्यांपैकी एकाने त्याचा विश्वासघात केला. त्याच्या स्वतःच्या राष्ट्राने
त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता रोमी लोकांच्या स्वाधीन केले. नेहमीच आतून येशूचा विश्वासघात झाला. आज सुद्धा हे खरे आहे आणि हीच बलामाची शिकवण आहे. याजक पदाचा करार पिनहासशी करण्यात आला. मिद्यानाचा नाश करण्यास परमेश्वर मोशेला आता सांगत आहे आणि ह्याद्वारे अध्यायाचा शेवट होतो. श्रोत्यानो, आज स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करा. काय तुमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी शिरलेल्या आहेत ज्या तुम्ही करायला नकोत, ज्या परमेश्वराच्या वचनाच्या विरोधात आहेत आणि परमेश्वर तुमच्या जीवनाद्वारे संतुष्ट होत नाही? ह्या सर्व गोष्टींना बाहेर करा. नाहीतर श्रोत्यानो, लक्षात घ्या की ह्या लोकांप्रमाणे तुमच्या जीवनाचा सुद्धा नाश होईल. बलामाच्या शिकवणुकीचा आपण त्याग करावा. त्या शिकवणुकीला मुळीच आपण जीवनामध्ये स्थान देऊ नये. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, चुकीचा मार्ग अवलंबणे अयोग्यच आहे. स्वार्थ, लोभ, गोष्टीचे महत्त्व न समजल्यामुळे चुकीच्या गोष्टी करण्याकडे कल असतो. म्हणून योग्य वेळी योग्य गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रत्येकाने प्रयत्नशील होणे आवश्यक आहे. बलामाच्या अयोग्य शिकवणीत आम्ही अडकलो आहोत, तर आम्हाला बाहेर पडण्याची गरज आहे. प्रियांनो, योग्य मार्ग, योग्य शिकवण, योग्य दिशा आमच्या जीवनात आम्हाला आमच्या विश्वासात दृढ करतात. आणि कोणतीही व्यक्ती जी विश्वासात दृढ असते ती कधीही देवाला संतोष देणारी असते. काय आपणही असाच प्रयत्न करीत आहात? काय आपल्या चुकीच्या शिकवणीतून बाहेर पडायचं आहे? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी तू एकत्रित केलेला आहेस. प्रभूजी, तू आज आम्हाला दाखवून दिलेला आहेस की चुकीची शिकवण जर आम्ही अनुसरतो तर आम्हाला कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. होय परमेश्वरा, आज आम्ही तुला विनंती करतो, जर आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं चुकीचं वर्तन, चुकीची शिकवण जर असेल तर प्रभूजी ती दूर कर आणि योग्य रीतीनं वर्तन करण्यासाठी, योग्य रीतीने विचार करण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही अशक्त आहोत, आम्ही हे कबूल करतो. परंतु परमेश्वरा, तू आम्हाला सशक्त आणि बलवान करणारा देव आहेस. उपकार मानतो, धन्यवाद देतो. येथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती सोपवितो आणि तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्याद्वारे ही विनंती करतो म्हणून तू ऐक. आमेन. देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा. प्रभू आपणास सहाय्य करो.